नमस्कार. डॉक्टर मॉम ऑफ लिटल हँडसममध्ये मी डॉक्टर मृणाल दैफळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की बुद्धिमान आणि हुशार बालकाला कसा जन्म द्यायचा. तर बऱ्याच लोकांना माहीत असेल गर्भसंस्कारविषयी. आपल्यासमोर शिवाजी महाराज, अभिमन्यू असे उत्तम उदाहरण आहे की ज्यांना गर्भापासूनच संस्कार दिले गेले होते. तर गर्भसंस्कारमध्ये जेव्हा तुम्हाला गर्भधारणा करायची असेल किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायचा असेल, तर तुम्हाला त्यावेळेसपासूनच म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वीपासूनच तुम्हाला तुमच्या नजरेसमोर तुम्हाला कसं बाळ हवंय याचं चित्र निर्माण करावं लागेल, की तुम्हाला कसं बाळ हवं आहे, कशा बुद्धिमत्तेचं हवं आहे आणि जेव्हा हा सारासार विचार करून जेव्हा तुम्ही गर्भधारणा करता, जेव्हा तुम्ही हे प्लॅन करता, प्रेग्नन्सी प्लॅन करता, त्यावेळेस नक्कीच ते बाळ हे विशेष जन्माला येते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते, की जसं की एक तुम्ही घर घेता. जेव्हा घर घेता तेव्हा तुम्ही काय करता, सर्वात आधी इंटेरियर डिझायनिंग करायची म्हणून तुम्ही त्याला आर्किटेक्चर लावता. आर्किटेक्चर काय करतो, तुम्हाला एक 3D प्रिंट बनवून देतो, की तुमचं घर कसं असेल, कसं नाही, डिझाइन त्याची तयार होते आणि त्यानंतर मग पुढचा प्लॅन होतो. रंगसंगती कशी असेल, घराला कुठला रंग द्यायचा, कुठल्या भिंतीला कुठला रंग द्यायचा, हे सगळा विचार करून हे आपण आधी डोक्यात आपला विचार असतो, तो आपण कॉम्प्युटरवर हे करतो आणि त्यानंतर ती एक 3D प्रिंट आपल्याला तयार करून देतात. प्रत्येक घरातली प्रत्येक वस्तू आपण जेव्हा घेतो, तेव्हा ती जर आपण कुठलीही वस्तू घेताना ती जर आपण एवढी विचार करून घेतोय, तर मूल जन्माला घालताना नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे, की तुम्हाला कसं बाळ हवं आहे. तर काही पुस्तकांची मी तुम्हाला नावे सांगते, की ते तुम्ही प्लॅन करत असाल, की प्रेग्नन्सी आता तुम्हाला प्लॅन करायची तर तुम्ही नक्की ते पुस्तक वाचावे असं मला वाटतं. तर मी तुम्हाला ते पुस्तकं दाखवते इथे. तर ते पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. तर हे आहे संपूर्ण गर्भसंस्कार. हे Amazonला हे सर्व बुक उपलब्ध आहेत. संपूर्ण गर्भसंस्कार, नंतर आहे बुद्धिमान बालकाचा जन्म, नंतर आहे आई मला असं वाढव, सारं काही मुलांसाठी आणि अशी घडवूया प्रतिभावंत मुले. हे मराठी पुस्तक आहे. Amazonवर उपलब्ध आहे किंवा साकेत प्रकाशनकडून तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता. मला मूल जन्माला घालायचंय. मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, तर ते चांगल्या क्षमतेचं असलं पाहिजे. त्याच्याकडे कुठली विशेष बौद्धिक क्षमता असली पाहिजे. हा सारासार विचार करून अशी रचना करून जेव्हा तुम्ही मूल जन्माला घालता, त्यावेळेस नक्कीच ते मूल हे विशेष असतं आणि अशी रचना करूनच मूल जन्माला घातलं पाहिजे आणि ज्या आई-वडील असे विचार करून रचना करून विचारपूर्वक विचार करून जेव्हा मूल जन्माला घालतात, जेव्हा मूल प्लॅन करतात, तेव्हा हे नक्कीच विशेष असतं. जेव्हा तुम्ही बाळाचं स्वागत करण्याचा विचार करता, तर बाळाचं स्वागत करण्यासाठी सर्वात विशेष म्हणजे आई-वडिलांची म्हणजे नवरा-बायकोची ही शारीरिक आणि मानसिक स्थिती 100% चांगली असली पाहिजे. उगाच घरातले वडीलधारे म्हणतात किंवा आजूबाजूचे नातेवाईक म्हणतात म्हणून मूल होऊ देण्याचा अट्टहास नसला पाहिजे. आईची खरं म्हणजे तर कारण आईची ही मानसिक तयारी असली पाहिजे. कारण की तिला 9 महिने 9 दिवस हा कालावधीमध्ये बाळ तिच्या पोटात राहणार आहे. त्यामुळे आईची मानसिक स्थिती, आईची शारीरिक स्थिती ही चांगली असली पाहिजे. आई मनाने तयार असली पाहिजे.